हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की केंद्र सरकारचे काही जॉब निघाले त्याच्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये पाहू. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड इथे जागा निघालेली ही ज्या जागा आहेत त्या केंद्र सरकारमार्फत भरल्या जाणार आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट ची ह्या जागा आहेत. ठीक आहे. मर्यादा इथे आहे 18 ते 30 वर्ष मध्ये जे आहेत कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार तेच भरू शकतात. पण जर तुम्ही ओबीसी असाल तर ओबीसीसाठी 3 वर्ष म्हणजे 30च्या जागी तुम्ही 33 वर्ष असेल तरी तुम्हाला जॉब लागू शकतो. आणि SC ST कॅटेगरी असेल तर 5 वर्ष म्हणजे तुम्ही जर 35 वर्षापर्यंत असेल तरी वय तुमचं इथं ग्राहीत धरण्यात येणार आहे. म्हणजे 35 वर्ष SC आणि ST असेल तर 35 वर्ष तुमची वयोमर्यादा पाहिजे. अर्ज कसा भरायचा याच्यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा. ऑनलाईन जायचं, आपल्याला वेबसाईटवर जायचं, जे की आपण पुढं सांगणारच वेबसाईट कोणती, त्या वेबसाईटवर जायचं आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. वेतन किती असणार म्हणजे सॅलरी किती असणार याच्यामध्ये सॅलरी राहणार आहे तुम्हाला 18 ते 60 हजारमध्ये तुम्हाला सॅलरी राहणार. म्हणजे जसं जसं तुमचं प्रमोशन होईल किंवा पदं असतील त्याच्यानुसार तुमची पेमेंट राहणार आहे. पण मला वाटते की जवळजवळ आजकाल 30 हजारच्या वरच सगळ्यांची पेमेंट आहे. त्याच्यामुळं 30 हजार ते 60 हजारमध्ये तुमची पेमेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण राहू शकते. परीक्षेसाठी तुमची फीस किती असणार म्हणजे परीक्षा फीस, एक्झाम फीज जी तुमची राहणार आहे जनरल आणि ओपन कॅटेगरीसाठी, ओबीसी कॅटेगरीसाठी 700 राहणार आहे. आणि SC ST ह्या कॅटेगरीसाठी 0. बाकी पहा, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे इथे फक्त 4च कॅटेगरी राहतात, एवढं लक्षात ठेवा. जनरल, OBC, SC आणि ST. त्याच्यामुळं SC ST कॅटेगरीला फी 0 असल्यामुळं तुम्ही सगळे SC ST कॅटेगरीच्या सगळ्यांनीच फॉर्म भरला तरी चालते, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कारण की काय फीस वगैरे तुम्हाला पे करायची नाही आहे. निवडणूक प्रक्रिया जी आहे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल तुमची. त्याच्यानंतर डेट ची परीक्षेची असणार आहे. डेट कधी आहे, आपला फॉर्म भरायची डेट आहे 21 मार्च 2025ला हे फॉर्म सुरू झालेले आहेत. आणि शेवटची जी तारीख आहे 21 तारीख आहे. आता ही 21 तारीख आहे तर 5-7 दिवसाला पुढं पण जाऊ शकते. ठीक आहे, 21 आहे. 21 एप्रिल 2025पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, ही डेट एक्सटेंड पण होऊ शकते 7-8 दिवस. तर जवळजवळ पकडा की तुम्हाला इथून अजून आज 15 तारीख आहे, 15 ते 6 दिवस आहे आणि 7 दिवस अजून पकडा, कारण 7 दिवस अजून पुढे जाऊ शकतात. म्हणजे 13-14 दिवस किंवा 15 दिवस तुम्हाला फॉर्म भरायसाठी आहे. पण शेवटची तारीख त्यांनी दिल्याप्रमाणे 21 एप्रिल 2025 या तारखेपर्यंतच तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. वेबसाईट त्यांची दिलेली आहे, पहा मी 2 वेळेस लिहिलेली आहे, तुम्हाला जर कळालं नसेल तर व्यवस्थित पहा. इथं हीच वेबसाईट मी इथं लिहिलेली, हे LTDA.com. ठीक आहे, ह्या वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला आणि ह्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, याच्याबद्दल आपण अभ्यासक्रमावर पण आपण व्हिडिओ बनवलेले असतात. त्याचप्रमाणे आपण अभ्यासक्रमावर पण वेगवेगळे व्हिडिओ बनवले आहेत. जर तुम्हाला अभ्यासक्रमाबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एखादा टॉपिक जर तुमचा अवघड जात असेल, इंग्रजी ग्रामर असो किंवा गणिताचा असो, त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या डाऊट्सनुसारच आपण ते व्हिडिओ बनवू. ठीक आहे, मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित, बुद्धिमत्ता याचे व्हिडिओ बनवतो आणि इंग्रजी ह्या तिन्ही विषयाचे आपण व्हिडिओ बनवतो. मराठीचे पण आता व्हिडिओ बनवणार आहे. तर हे 4 जे टॉपिक आहेत त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवतो. अभ्यासक्रमावर तुम्हाला जे पण डाऊट्स असतील त्याच्यावरती पण आपण कव्हर करतो. तर आपले व्हिडिओ येणारे पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्या पण महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या जॉब्स असतील, वॅकन्सी असतील, त्या पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या दिवस एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले व्हिडिओ पाहत जा.